सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करूया, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं आवाहन। महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये, विकासामध्ये, उभारणीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये सातारा जिल्ह्याने दिलेल्या नेतृत्वाने वेळोवेळी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फार महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। आज सातारा जिल्हा प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत राज्यातील मोजक्या जिल्ह्यांमध्ये पुढे आहे, याचा मला अभिमान आहे। जिल्ह्याला सर्वांगीण विकासामध्ये अग्रभागी ठेवण्यासाठी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व सहकारी मंत्री, सर्व खासदार व आमदारांच्या सहकार्याने व प्रशासनातील सहकारी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे। याला सर्वांचे सहकार्य राहो असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। त्याचबरोबर एका गोष्टीचं आनंद आहे, आज ज्या दालनामध्ये आपण बसलेलो आहे तिथं बऱ्याच कालावधीनंतर आता पालकमंत्री कार्यालय सातारा जिल्ह्याचं सुरू करण्यात आम्ही सगळेजण मिळून यशस्वी झालो। मी या पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन आजच्या 15 ऑगस्टला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि सैन्य दलातल्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या हस्ते आज या ठिकाणी केलं। पालकमंत्र्याच्या कार्यालयात पहिला बसण्याचा मान मी स्वातंत्र्य सैनिकांना देऊन त्यांना या ठिकाणी पहिल्यांदा मानाने या खुर्चीमध्ये बसवलं आणि त्यानंतर आज या कार्यालयामधनं पालकमंत्र्यांचं जिल्ह्यातलं कार्यालय या ठिकाणी सुरू होईल। मी एवढाच विश्वास व्यक्त करतो की आज जिल्ह्यात प्रथमच, कारण पालकमंत्री कलेक्टर ऑफिसला आले की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर अतिक्रमण करावं लागायचं आणि मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसलो की जिल्हाधिकाऱ्यांचं काम थांबून राहायचं, कारण त्यांना शेवटी पालकमंत्री आले म्हटल्यानंतर सगळं काम बाजूला सोडून पालकमंत्र्यांबरोबर थांबावं लागायचं। शेवटी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा वेळ महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे नवीन पालकमंत्री कार्यालय या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। 8-10 दिवसामध्ये अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होईल। या ठिकाणी माझ्या मंत्री आस्थापनेवरचे 2 अधिकारी, एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा आणि एक जिल्हाधिकारी दर्जाचा, हे 2 अधिकारी या ठिकाणी कायम असतील। जिल्हावासियांना मी प्रेस नोटच्या माध्यमातून विनंती करणार आहे की मी तर असेनच आठवड्यातनं 1-2दा येतं, परंतु माझ्या गैरहजेरीमध्ये ज्यांची तक्रारी असतील, अर्ज असतील, कामं असतील, त्यांनी जरूर या कार्यालयात संपर्क साधावा। त्याचं रितसर या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि माझ्या अपरोक्ष ज्या अधिकारी स्तरावरती होण्यासारखी कामं आहेत त्या अधिकारी स्तरावरती केली जातील। माझ्या मान्यतेसाठी ज्याची आवश्यकता आहे ते मी दौऱ्यावरनं जिल्ह्यात परतल्यानंतर माझ्यासुद्धा अवलोकनार्थ ते आमचे कार्यालय ठेवेल। एक चांगलं प्रशासन जिल्ह्यातल्या पालकमंत्री कार्यालयाचं या जिल्ह्यातनं सुरू झालेलं आपल्याला नक्की पाहायला मिळेल। हे पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यासाठी याच्या पाठीमागचे जिल्हाधिकारी श्रीयुत जितेंद्र रुडी, आत्ताचे जिल्हाधिकारी श्रीयुत संतोषजी पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी तेव्हा पण तेच होते, आत्ता पण तेच आहेत, मला पुढं पण तेच राहतील, रोकडे, त्यामुळं पुढं पण तेच राहतील असं वाटतं की त्यांनी सुद्धा सगळ्यांनी बांधकाम खात्याने सुद्धा चांगलं सहकार्य करून हे अद्ययावत पालकमंत्री कार्यालय स्थापन करण्यासाठी परिश्रम घेतले। त्या सगळ्यांचे मी आभार मानतो।